शहराच्या सर्वांगीण विकासात माध्यमांचं योगदान नेहमीच मोलाचं ठरतं. पालिका निवडणुकीदरम्यानही पत्रकारांनी परिपक्व आणि सकारात्मक भूमिका घेतली, ज्यामुळे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेनं पार पडली, असं प्रतिपादन नवनिर्वाचित नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी केले. पाथर्डी पालिका सभागृहात सर्व विभागप्रमुख, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. नवनिर्वाचित सदस्य आणि नव्यानं नियुक्त कर्मचारी अधिकाऱ्यांचा परस्परांशी परिचय व्हावा, विकास कामांना गती मिळावी यासाठी सत्ताधारी आघाडीची ही पहिलीच बैठक होती. या बैठकीदरम्यान शहरातील सर्व पत्रकारांचा सन्मान आणि परिचय सोहळा साजरा झाला. नगराध्यक्ष आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या सोहळ्यात अविनाश मंत्री, उमेश मोरगावकर, राजेंद्र सावंत पाटील, नारायण पालवे, अॅडव्होकेट हरिहर गर्जे, बाबासाहेब गर्जे, दशरथ नरोटे, अभिजित खंडागळे, अनिल खाटेर, अजय गांधी, सचिन दिनकर, शन्नो पठाण, अमोल कांक्रिया, राजेंद्र भंडारी, संदीप शेवाळे यांच्यासारख्या अनेक पत्रकारांचा विविध नगरसेवकांच्या हस्ते सन्मान झाला. हा सोहळा पत्रकारांसाठी विशेष ठरला. नगराध्यक्ष आव्हाड म्हणाले की शहरासह तालुक्याच्या जडणघडणीमध्ये पत्रकारांचं मोलाचं सहकार्य लाभलं आहे. अभ्यासू आणि समाजाभिमुख पत्रकारिता असल्यानं नेते कार्यकर्त्यांना बातम्यांमधून मार्गदर्शन मिळते. रस्ते, वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी प्रत्येक प्रभागामध्ये पाहणी दौरा करून कृती आराखडा तयार करणार आहोत. लगेचच कामांना सुरुवात करून निवडणुकीत दिलेली आश्वासनं पूर्ण करू. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण एकनिष्ठपणे कामाला लागलो आहोत. पत्रकारांनीही वेळोवेळी मौलिक सूचना कराव्यात. निवडणूक संपली, आता समज गैरसमज दूर करून सर्वांनी विकासासाठी एकत्र यावं, असं आवाहन त्यांनी केलं. सर्वांनी आपलं आम्ही सर्व मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना, पॅनल लढवत असताना म्हणजे सर्व 14 उमेदवार आम्ही आपल्या सर्वांच्या सहकार्याने, आपण सर्व पत्रकार बंधूंनी आम्हाला खूप सहकार्य केलं. आम्ही चांगल्या मताधिक्याने सर्वच विजयी झालेले आहेत. निश्चित आम्ही सर्वजण चांगल्या पद्धतीचं काम करू. भविष्यात काही आमच्याकडून काही चुका होत असतील, काही असलं तर निश्चित आम्हाला सांगून आम्ही त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न दुरुस्त करू. निश्चित चुका होऊ देणार नाही, पण चुकून शेवट मनुष्य प्राणी आहेत. आम्ही पण काही आमच्याकडून राहिलं, काही थोडं हे झालं तर निश्चित आम्हाला सांगत चालावं, मार्गदर्शन करावं. यासाठी आम्ही आज आमच्या सर्व नगरसेवकाच्या वतीने तुम्हाला विनंती करतो. आणि आता 2 दिवसातच नवीन वर्ष लागतंय. त्या नवीन वर्षाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. आणि आमच्या माननीय फडणवीस साहेब असतील, माननीय राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री साहेब असतील आणि आदरणीय कार्यसम्राट आमदार आमच्या मोनिकाताई राजळे या असतील, यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी भरपूर यश मिळवलंय. निश्चित आम्ही जमिनीवर राहूनच काम करू. सगळ्याला सांगू इच्छितो की आमच्या सगळ्या प्रभागात सर्व नगरसेवक ऍक्टिव्ह पण आहेत, सगळ्यांचं काम चालू आहे. मी पण 2 दिवस झाले स्वच्छतेच्या बाबतीत, पाणी पुरवठ्याच्या बाबतीत सर्व आढावा घेऊन आम्ही जे पाणी पुरवठा कमी वेळेत किंवा काय काय प्रॉब्लेम आहे, अमरावतीचा प्रॉब्लेम असेल, निश्चित मोनिकाताईच्या नेतृत्वाखाली तो दुरुस्त करण्यासाठी कलेक्टरकडे जाऊन आम्ही तो प्रयत्न करू. भविष्यातले जे गटार योजना असतील, पाणी पुरवठा योजना असतील, याच्यातून जे रस्ते खड्डे उचललेले आहेत त्याची सुद्धा आता लगेच मिटिंग हळूहळू टप्प्याटप्प्याने आम्ही प्रत्येक जात आहोत. आता शेवट झटपट काही असं हे होणार नाही, परंतु जलद गतीने ज्या ठिकाणी मेन प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करू. आपलं पत्रकार बांधवांचं आम्हाला सर्वांनाच सहकार्य द्यावं मनापासून विनंती करतो. आणि सांगत चला, निश्चित या सगळ्या दुरुस्त्या होतील. एवढंच पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या क्रिसमसच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. यावेळी नगरसेवक बजरंग घोडके, मंगल कोकाटे, डॉक्टर शारदा गर्जे यांनी पत्रकारांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पत्रकारांतर्फे उमेश मोरगावकर यांनी मनोगत व्यक्त केले, तर अविनाश मंत्री यांनी आभार मानले. या बैठकीमुळे पाथर्डीच्या विकास कामांना नवसंचार मिळाला असल्याची खात्री व्यक्त होत आहे. यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी.